आपण आज आलेलो आहोत विरारच्या पुढे असणारा भाताने गाव आणि भाताने गावामध्ये आहे काजा द फ्लोरेस आणि ह्याचा मी तुम्हाला आजचं टूर करवणार आहे आणि मध्ये आपण जो विला बघणार आहोत आणि जो आपला दादा त्यांचा विला आहे त्याची मी तुम्हाला टूर करवणार आहे आणि काजा द फ्लोरेसचा एरिया कसा आहे हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। कुठेच जाऊ नका आणि कंटिन्यू करा आणि हा ब्लॉग बघा। थँक्यू। सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण बघूया काजा द फ्लोरेसचा एंट्रन्स आणि हा आहे एंट्रन्स गेट। केल्या तुम्हाला एक जैन मंदिर इकडे दिसणार आहे आणि खूप सुंदर असं त्याचं आर्ट आहे बघू शकतात आणि मस्त असं आपण जैन मंदिराचं दर्शन घेऊन पुढे आपण निघूया। इकडे मस्त सारे बघू शकतात की आजूबाजूला खूप सारे विला आहेत आणि त्याच्यामध्ये मी तर मग आमच्या दादासांचाच विला तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता की काजा द फ्लोरेसचा मेन त्यांनी थीम इकडे ठेवली आहे। बघू शकता त्याचं स्ट्रक्चर्स पण नेचरमध्ये आहे, एकदम नॅचरल नेचरमध्ये आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी स्ट्रक्चर्स केलं आहे। तसंच तुम्हाला इकडे खेळायला छोट्या पोरांसाठी खेळायला प्लेग्राऊंड आहेत आणि मोठ्या लोकांसाठी खेळायला टर्फ आहे, क्लब हाऊस आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे गेम्स आहेत, जिम आहे, परत पूल आहे, खूप काय काय इकडे चांगल्या व्हरायटीज आहेत। आणि माझ्या फ्रंटला बघू शकता तुम्ही की इकडे खूप सारे विला आहेत। प्रत्येक विलाचं वेगवेगळं स्ट्रक्चर आहे आणि ते मी तुम्हाला सगळं नाही एक्सप्लोर करू शकत, पण आपण जिकडे आता चाललो आहे त्या विलाचं आपण स्ट्रक्चर्स आम्ही तुम्हाला दाखवते। लेट्स गो। तर तुम्ही बघू शकता खूप सायलेंट आणि सुंदर असा एरिया आहे, एकदम पीसफुल आहे आणि कोणाला असं दगदग मुंबईमध्ये आपण राहतो आपल्याला दगदग झाली काय झालं ना तर माइंड शांत ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन काजा द फ्लोरेस आहे। आणि बघू शकता खूप सुंदर प्लेस आहे आणि इकडे तुम्हाला कसलीच कमी नाही, फक्त माइंड सेट राहू शकतो आणि हा सगळा परिसर आपल्या वसई विरारच्या आसपासच आहे, अगदी 40 to 45 मिनिट्सपर्यंतच आहे। तर नक्की सगळ्यांनी विजिट करा। आता आपण बघूया गेम झोन आणि जिम हे पण इकडे आहे, इकडे रेस्टॉरंटसुद्धा आहे। चला मी जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे। लेट्स गो। तर इकडे बघू शकता टेनिसचा पण टर्फ आहे आणि बघू शकता माझ्या बॅकला तुम्ही मस्त असा टर्फ आहे टेनिसचा आणि हा जेव्हा आपल्याला खेळायचं असेल तेव्हा ते उघडतात सुद्धा आणि खूप मजा करतात त्याच्यामध्ये। तर चला अजून मी तुम्हाला गेम झोन दाखवते। तर इकडे बघू शकतात की पब्लिकवाला म्हणजे पूल इकडे मोठा आहे आणि प्रत्येक विलाला पर्सनल पूलसुद्धा वेगळे आहेत आणि इकडे जर तुम्ही असे ग्रुप्सने वगैरे आल्यात आपल्याला सगळ्यांना तर इकडे छोट्या पोरांसाठी तो छोटा पूल आहे आणि मोठ्या माणसांसाठी मोठा पूल आहे आणि लगेच त्याच्या बाजूला तसा मस्तपैकी गार्डन एरिया केला आहे। बघू शकतात खूप सुंदर असा गार्डन एरिया जिकडे खूप माइंड असा पीसफुल वाटतो आणि भारी वाटतो। तर छोट्या बेबीज लोकांसाठी आपल्या किड्स क्लब म्हणजे छोट्या पोरांसाठी इकडे प्लेग्राऊंड पण आहे, खूप मस्त असा प्लेग्राऊंड आहे आणि इकडे बघू शकतात कम कॅमेरा इकडे बघू शकतात की असे युनिक बर्ड्स वगैरे दाखवल्यात आणि मस्त आपण इकडे बसून म्हणजे बघा आता मी इकडे बसली आणि किड्स लोक तिकडे खेळू शकतात असं पण इकडे मस्त आहे। आपण आलेलो आहोत काजा द फ्लोरेस मधला बंगला नंबर 8 आणि त्या बंगल्याचं मी तुम्हाला टूर करणार आहे। लेट्स गो। तर हा आमच्या दादाचा बंगला आहे आणि हा आहे लिव्हिंग रूम। बघू शकतात गाईस तुम्ही लिव्हिंग रूम खूप सुंदर आणि मस्त असा लिव्हिंग रूम आहे। इकडे तुम्हाला AC पण आहे आणि इकडे सिटिंग एरिया खूप मोठा आहे आणि वायफाय ऑलवेज 24/7 वायफाय आहे। गाणे ऐकायला काहीतरी पाहिजे ना, सो TV पण आहे। तर इथे डायनिंग टेबल पण आहे, तिकडे 6 जणांची सिटिंग आहे आणि अजून पण तुम्ही बघू शकता की किचनमध्ये या आणि किचनमध्ये तुम्हाला फ्रीज पण अवेलेबल आहे आणि गॅस पण अवेलेबल आहे, पाणी कॅनचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं सगळं इकडे सगळ्या व्हरायटीचं सर्व काही आहे तुम्हाला। हे बघा किचनमध्ये सुद्धा। आता आपण स्टार्ट करूया इकडे असणारे मास्टर बेडरूम्स जे आपलं 4 BHKचा विला आहे हा आणि लिव्हिंग एरियासाठी डायनिंग एरियासाठी इकडे पर्सनल वॉशरूम आहे आणि इकडून आपला मेन जो मास्टर बेडरूम आहे।
मास्टर बेडरूम मध्ये बघू शकता की सुंदर आणि मस्त असा वॉशरूम आहे आणि त्याच्यानंतर आणि इकडे तुम्हाला एक बेड दिला आहे ज्याच्यावरती 4 जण किती पण जण झोपू शकता आणि इकडे कबड सुद्धा दिलेला आहे. प्लस या रूमची खासियत म्हणजे रूम टच इकडे पूल आहे. रूम टच पूल आहे आणि तुम्ही बघू शकता आता इव्हनिंगचा टायमिंग झाला आहे बट इकडे बघा इकडे पूल आहे आणि पूल जवळ पण तुम्ही पक्की मस्ती करू शकता, मजा करू शकता कारण की इकडे आपल्याला पाळणा दिलाय अजून ते पण आहे. इकडे बसून तुम्ही इकडे पण बसून तुम्ही खूप शॉर्ट अँड स्वीट पार्टी करू शकता आणि पूल पण इकडे खूप सुंदर असं आहे. पूल दाखव ना. तर पूल बघा, पूल पण खूप मस्त आहे आणि एक वेगळीच वाईब येते इकडे आहे ना. रूम मधूनच डायरेक्ट पूल पण पक्की मजा येतात. हा आता पूर्ण ग्राउंड फ्लोर होता, आता आपण दाखवतो तुम्हाला फर्स्ट फ्लोर. चला लेट्स गो. तर इकडे अजून एक मस्त असा व्ह्यू वाला मास्टर रूम आहे आणि बघू शकतात हा बेड, इकडे कबड आहे प्लस इकडे मस्त असं वॉशरूम सुद्धा आहे आणि आता आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. सगळ्यात मोठी आणि मस्त अशी गॅलरी आहे जिकडून त्या आजूबाजूचे विलावाल्यांना पण आपण बघू शकतो आणि इकडून सगळे विला दिसतात. बरं वाटतं आहे जरा आणि मस्त फील होतं, एकदम सायलेंट पीसफुल असं बरं वाटतंय. अजून एक मास्टर रूम आहे म्हणजे खालचा बघितला एक बाथरूम बघितला, आता हा एक तिसरा आणि अजून एक वरती आहे. इकडे कोण आले आहे बेडरूम. व्ह्यू दाखव. तर या विलाला छोटासा टेरेस पण आहे, आपण पार्टी करू शकतो कारण की तिकडे बार्बेक्यू नेशनची मशीन आहे. चिकन घेऊन या आणि इकडे येऊन बुजा हा का कोयला तुम्हाला दिलाच जाईल. आणि हा छोटासा टेरेस आहे जिकडे आपण मज्जा करू शकतो आणि म्हणजे ऑन द फ्लोर नाचू शकतो गाणी लावून. अजून काय पाहिजे. आणि इकडचा एरिया बघा पूर्ण असा हिल, हे बघा इकडे एरिया एवढा सुंदर आहे की डोंगर वगैरे दिसतात. प्लस हा इकडचा विलाचा एरिया आणि आजूबाजूचे पण बंगले. कधी कधी इकडे पब्लिक पण खूप सारी असते तर अजून आणखी मजा येते.